संगमनेर भारतीय जनता पक्ष संगमनेर शहराच्या वतीने आज पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। पोलीस निरीक्षक संगमनेर शहर, सध्या संगमनेर शहर व परिसरात चोरांकडून महिलांचे मंगळसूत्र ओढण्याचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहे। सोन्याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने गंठण ओढण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे। मकर संक्रांतीपासून हिंदू समाजातील महिलांचे हळदी कुंकुवाचे कार्यक्रम चालू आहेत। संक्रांत वाण खरेदीसाठी महिला मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये गर्दी करीत आहेत। बस स्टँड, अशोक चौक, बाजारपेठ मेन रोड, नवीन नगर रोड, नाशिक रोड, इंदिरानगर, मालदाड रोड अशा वर्दळीच्या ठिकाणाचा फायदा घेऊन चोर मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरत आहेत। पोलिसांना विनंती आहे की अशा घटना रोखण्यासाठी आपण कडक पावले उचलावीत। ठराविक परिसरात असे गुन्हे घडत असल्यास त्या ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन करावे। हिस्ट्रीसीटर गुन्हेगारांना योग्य त्या कलमाखाली ताब्यात घ्यावे व चौकशी करावी। महिलांचे सौभाग्य लेणे रक्षण करण्याची जबाबदारी आपण योग्य तऱ्हेने पार पाडाल याची अपेक्षा आहे। यावेळी भाजपच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सौ कांचनताई ढोरे, सौ रेश्माताई खांडरे, सौ रेखाताई गलांडे, सौ उषाताई कपिले, जिल्हा सचिव श्री राजेंद्र सांगळे, सचिन खुळे, मुकुंद उपरे, मनोज झुंद्रे, कल्पेश पोगुल, दीपक भगत, संपत गलांडे, रवी उडता, अमित गुप्ता, अविनाश फटांगरे, योगेश सूर्यवंशी, दीपेश ताटकर, पप्पू तेजी, संदीप मोहोळे, अविनाश ओझा, वैभव घुले, दीपक भालेराव, भरत ढोरे, किरण ढोरे, लक्ष्मीकांत हजारे, विकास गुळवे, जगगू शिंदे, विकास शिंदे, अमोल रनाते कार्यकर्ते उपस्थित होते। डेस न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र सांगळे। आपल्या आसपास कोण हे करते ते भी महिलांनी तेवढं चांगलं ठेवायला गरजेचं आहे। आता खूप वेळ झाला महिला खूपच वेळ काय त्याच्यामध्ये कॅमेरे असं स्वतः असं काम नंतर दोन तीन शहरातले हे सगळे इथे होते। पण नगरपालिकेची चर्चा पण केली आणि कॅमेरा लावायचे ठिकाण जे आहे लावलेले आहेत म्हणजे ठिकाण आहेत ते ऍक्टिव्हेट करून घ्यायचे बोलत आहोत। काय होतं आम्ही स्वतः याच्याकरता नाकाबंदी करायचा प्रयत्न करतोय की एवढं सगळं वाढलं लोकांना वाटतं की पोलीस आता कामावर उभे राहतील चौकात आमचे चलन करतात ठीक आहे पण आम्ही यंगस्टर मुलांचे लायसन्स गाडीचे कागदपत्र जरी चेक केले तरी ते उलटा अर्थ काढतोय पण ठीक आहे। याच्यात दोन गोष्टी आहे की आम्ही सुद्धा ऑन रोड येऊन सगळ्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत ते करणार आहे प्लस मॅडम जसं बोलल्या की महिलांमध्ये सुद्धा ही अवेअरनेस आणणं गरजेचं आहे। बाहेर जातो आपण असं जर सहकार्य असलं आणि महिलांना जर ही गोष्ट कळाली ना काहीच नाही करायचं तुम्ही फंक्शनच्या ठिकाणी पोहोचा आणि मग तुमचं काय आणि जरी क्लिअर केलेलं असेल त्याच्यात काय झालेलं आहे समजा महिला बऱ्यापैकी जवळ 70 ते 80% महिला आता इमिटेशन ज्वेलरी घालतात पण जर चोराला माहित नाही ना इमिटेशन आहे का काय त्याच्यामुळे तो काय करतो असं ज्या वेळेला हे करतो तोडायचा प्रयत्न त्यावेळेला काही वेळेला ते हे वापरतात कटर वापरतात छोटंसं कट करण्यासाठी मानेला लागण्याचे खूप चान्सेस कटर जे आहे कोणाची पोत जर का इमिटेशन ज्वेलरी कशी असते थोडी मजबूत असते इमिटेशन तांब्यापासून बनवलेली असते ती मजबूत असते त्याच्यामुळे ते एखाद्या व्हेन्सला नसला लागू शकतो। काय होतं माहिती का ज्यादा भीत काय होते बस आली का तेवढ्या जास्त गर्दी झाली का तेवढंच छान त्या महिलांना सांगणं खूप गरजेचं आहे आपल्याला की बाबा तुम्ही घालून ऍटलीस्ट एकटे जाताय तर घालू नका ते तुम्ही एक करू शकता कसं आहे महत्वाचे नसते तिथं गाडी 100-125 अडकणार आहे त्या रोडवरची हेवी कॅमेरे चांगलं चोर असो साधा माणूस असो कोणी असो 100च्या स्पीडने गाडी दिसणार तुम्हाला नंबर असणार बोलून घ्या त्याला इथं आणि त्याला कारवाई करा त्याच्यावर
आणि हे जे रस्ते आहेत मातोश्री छोट्या छोट्या गल्ल्यांनी ते पळून नाही जाऊ शकत. नाही, त्यांचं आहे मोठ्या ना, रस्त्याला इथे त्यांचा बाजूला महत्त्वाचे रस्ते. ज्यावेळेस पण बाजूला crash वगैरे expose slash होतो. करायचे ना ते, तर त्यांचा पळायचा मार्ग म्हणजे मालदड रोड. ते महत्त्वाचे कारण रस्ते त्याच्या- आहे ना. त्या रोडने काय कोणी फारसं जात नाही आणि मग ते तसं तिकडे पावभाजीकडून आणि मालदाड मालदड रोड आणि नगर रोड हे तीनच रस्ते त्यांचे main. एक झेरॉक्स मारून एक एक्सपो चालू आहे दीपक, ना. झेरॉक्स मारून ह्याच्यावर जे मॉडिफाईड वाहनं जे आहेत ते 100 स्पीडने चालतात पण सगळे वाहन ते. आणि त्यांच्यावरचे Silencer वाल्यांचा खूप त्रास आहे. बुलेट फाट फाट त्या रोडला पण heavy camera आहे. नंबर प्लेट पूर्ण आली पाहिजे माणसं हे पण तो माणूस बोलून घ्यायचा नंबर प्लेट आरटीओ नंबर कोण आहे गाडी जप्तच करून टाका. तू 100 बरं का साहेब, आता हे सचिन भाऊ बोलले ना, तुम्ही पण बोलले की एकदम म्हणजे मार्ग जो आहे ना त्यांचा पळून जायचा, तो मी माझ्या लाईव्ह डोळ्यांनी बघितलेला आहे. कुठे हॉस्पिटलच्या समोर आमच्या आते भावाचं गॅरेज आहे, साई निर्मल ऑटो सर्व्हिसेस. तिथे एक महिला आहे ना, सापूर पठार भागातली होती. तर ती महिला तिच्या नवऱ्याला ॲडमिट केलेलं होतं कुठे हॉस्पिटलला, म्हणून ते जे गळ्यातलं होतं ना तिचं मिनी घंटन, ती मोडून ते उपचार करण्यासाठी ती येत होती. आमच्या समोर आम्ही आत ऑफिसमध्ये बसलेलो होतो. तो जो मुलगा होता ना चेन तोडणारा, ते डबल सीट होते, मला वाटतं प्लेझर गाडी, पल्सर गाडी होती ती पल्सर. आणि त्या पल्सर गाडीवरून ते आले, स्टँड पासून तिचा पाठलाग करत आले. आणि बरोबर ती ज्या वेळेला कुठे हॉस्पिटलच्या तिथं आसपास आली ना, तर ती ओरडल्यामुळे आम्हाला कळलं. आम्ही तिच्या पाठीमागं पळालो त्या माणसाच्या, पण तो इतका फास्ट मध्ये कुरण रोडने एकटा होता, double seat होता? डबल सीट होता. नवीन विनंती करतो. तिने असं ओढलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पण दिसते ते. पण आता तो इतका फास्ट निघून गेला, आम्ही त्याचा पाठलागही गेला, पण नाही भेटला तो आम्हाला. मला तुम्ही आले त्याचा एक आनंद आहे. एक ह्या गोष्टीचा आहे की